नागपुर में आयोजित पत्रकार परिषद में विधायक परिणय फुके ने कई मुद्दों पर अपनी बात रखी। उन्होंने कहा कि जातीय जनगणना की मांग महाराष्ट्र में वर्षों से की जा रही थी। यह एक ऐतिहासिक कदम है जिसमें राष्ट्रीय ओबीसी महासंघ की प्रमुख भूमिका रही है। इस मांग को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने प्रधानमंत्री तक पहुंचाया है। कांग्रेस पर निशाना साधते हुए उन्होंने कहा कि 2004 से 2014 तक राहुल गांधी सांसद थे, तब उन्होंने यह कदम क्यों नहीं उठाया? उन्हें उस समय यह विचार क्यों नहीं आया? 2004 ते कमी आधीच 70 वर्षाचा नाही बघत, पण 2004 ते 2014 राहुल गांधी खासदार होते. राहुल गांधीच्याच म्हणण्यावर रिमोट कंट्रोलवरतीच मनमोहन सिंग हे चालत होते आणि त्यावेळेस राहुल गांधीला हे का नाही सुचलं, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरं, जर खरंच राहुल गांधीच्या अशा मागणीवर जर होत असलं तर मला वाटतं की राहुल गांधी ज्यावेळेस सरकारमध्ये त्यावेळेस ते हे का नाही करू शकले, किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांची 2.5 वर्ष सरकार होती, बाकी राज्यांमध्ये त्यावेळेस त्या राज्यांमध्ये त्यांनी का नाही केलं. पाकिस्तान से संबंधों को लेकर फुके ने कहा कि पहले की सरकारों ने दोस्ती की कोशिश की, लेकिन आतंकवाद को बढ़ावा मिला। अब प्रधानमंत्री निर्णायक भूमिका निभा रहे हैं और देश की सुरक्षा सर्वोपरि है। बाइट बघा, असं आहे की ज्या प्रकारे पाकिस्तानला वारंवार आपण समजून सांगूनही वारंवार त्यांना प्रयत्न आपण अनेक वेळा प्रयत्न केला, अनेक वर्षापासून आपला प्रयत्न सुरू आहे की पाकिस्तानने आपलं कुठेतरी संबंध कुठेतरी सुधारावे. पण ज्या प्रकारे आतंकवादी गतिविधी सुरू असतात, ज्या प्रकारे टेररिझम सुरू आहे, ज्या प्रकारे टेररिझमला ते खतपाणी देत आहे आणि ते कुठेतरी सुधारून नाही राहिले. आणि आता आपल्या 28 आपल्या देशातील नागरिकांचा बळी त्यांनी घेतला आणि गोळ्या झाडून त्यांना मोदीजींना नाही तर संपूर्ण देशाला त्यांनी चॅलेंज केलंय. आणि निश्चितच त्यांचं यावेळेस तरी काहीतरी निर्णायक होणार वाटतं. निश्चितच मोदीजी काहीतरी निर्णायक भूमिका यावेळेस घेतील. लाड़की बहन योजना पर विपक्ष के आरोपों को खारिज करते हुए फुके ने कहा कि यह योजना बंद नहीं होगी। उन्होंने कहा कि लाड़के भाऊ इस योजना के लिए पैसे दे रहे हैं और यह योजना जारी रहेगी. ज्यावेळेस ही योजना आणली त्यावेळेसही विरोध करत होते की सांगत होते की इतके पैसेच राज्य सरकारकडे नाहीये, आम्ही ती योजना दिली. त्यानंतर लोक हेच विरोधक सांगत होते की ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार. पण या अधिवेशनामध्ये, या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात त्या या योजनेची, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तरतूद करण्यात आली होती. सगळ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जाणं सुरू आहे आणि निश्चितच अशी कोणताही निधी कुठेही असं वळवता येत नाही. निश्चितच सगळ्याच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आता सरकारमध्ये आहे आणि तेच त्यांच्या बहिणींकडे सगळं लक्ष देणार आहे आणि कोणतेही निधी वळती केलेली नाही. The cool new Glanza. Go Hatchin'. Go awesome.